नाही. मी ज्यावेळी बाहेर टॉयलेटला जावं लागलं त्यावेळी मला विजयने सांगितलं की संडासला जाताना काठी घेऊन जा, कारण डुक्कर असणार. म्हणजे मला ती शॉक बसला. म्हणजे काय? म्हणलं नाही, ते डुक्कर येणार मागे खायला. मग मला आणखीन भीती वाटली आणि तो माझ्यासाठी थोडं शॉकिंगच होतं. आणि मी ती टॉयलेटला जाऊन आल्यानंतर मी विजयला म्हटलं की हे काय बरोबर नाही बाबा, ह्याच्यासाठी काय तरी केलं पाहिजे. मग म्हणले की इथे काय करायचं असेल तर सगळ्या महिलांना तुला तयार करावं लागेल. मी म्हणलं मी महिलांशी बोलते. आणि मला अजूनही आठवतं की त्यावेळी सुमनताई अशा बऱ्याचशा महिला होत्या, त्यांना गोळा केलं आणि म्हणलं की काय पण असेल पण महिलांना इथे शौचालय असलंच पाहिजे. आणि मी मनात असं विचार पण करायला लागली की आंदोलनमध्ये असताना कितीतरी पुस्तकं वाचली. कार्ल मार्क्स वाचला, ते संपूर्ण क्रांती हे विषयाची पुस्तकं वाचली जयप्रकाश नारायणची. पण शेवटी एक ह्या मुद्द्यावर आलो आम्ही की नाही, इथे महिलांसाठी संडास पाहिजे, ते फार गरजेचं आहे. आणि मग ते करायचं कसं, ते भांडायचं कसं त्याच्यासाठी. मग आम्ही महिलांशी बोलत होतो. तर महिला म्हणल्या की त्याच्यासाठी मोर्चा वगैरे काढायच्या पेक्षा आपण एक करूया. मला त्या महिलांच्या चतुरपणेचं पण फार आजही मला त्याचा खूप अभिमान वाटतो. त्यातली एक महिला म्हणली की आपण काय करायचं, संडास बांधायला पाहिजे. ते शासनाला पण सांगायचं, आपल्या घरात पण सांगायचं. असं नाहीये की फक्त हे शासनाचा प्रश्न आहे. मग त्या म्हणायच्या की आपल्याकडे देवाला बसवड हे सिद्धनाथचं देवस्थान तिथे आहे, मंदिरात खूप लोक येतात, आपण सकाळी जाऊया, सगळ्यांना फूल देऊया आणि हा विषय मांडूया. म्हणलं कसं मांडायचं? मग म्हणलं चला आपण जाऊया. मग आम्ही सकाळी लवकर मंदिरात थांबायचो आणि मंदिरात कसं लोक देवाला यायचे आणि देवाला यायच्या. काय काय लोक नवीन मोटरसायकल, पश्चिम महाराष्ट्र ना, नाही म्हटलं तरी म्हसवड हे दुष्काळी भाग पण साताराचा भाग होता. आणि सातारा, सांगली, कोल्हापूर हे सगळं पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये रुबाब फार असतो. मग हे रुबाबसाठी लोक अशी चांगली नवीन कोरी मोटरसायकल आणणार. त्या काळात बुलेट आणि HD फार होती. ती देवाला घेऊन येणार ते पूजायसाठी. आणि सगळ्या महिला तयार असायच्या फुल घेऊन. आणि लोक आले, कोणी असे टाईट कपड्यात इस्त्रीचे. आणि त्या काळात बुलेट आणि HD नवीन घेतली की मोटरसायकल घेऊन यायचे मंदिराकडे देवाला दाखवायला. आणि मग जे आले की आम्ही त्यांना विचारायचो, हे सगळं तुमचं छान आहे, मोटरसायकल आहे, पण तुमच्या घरातली लक्ष्मी टॉयलेटला कुठे जाते? आणि मग ते लोक अगदी वैतागायचे आणि म्हणायचे का तुम्ही आम्हाला इथे मंदिरात असली चर्चा करतात. पण त्याचा परिणाम हे झाला की आमचं पत्र कलेक्टरला गेलं, गावाकडच्या लोकांनी जागा दिली आणि लगेच 8 दिवसात शौचालय उभे राहिले.